अकलूज नगर परिषद ही आपली नव्याने निर्माण झालेली नगर परिषद आहे. आता अकलूजचा इतिहास बघितला तर अकलूज ही ग्रामपंचायत असताना देखील गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरावर बक्षिसे मिळवलेली आहे. नगरपालिका झाल्यानंतर तीच परंपरा नगरपालिकेने कायम ठेवलेली आहे. माझी वसुंधरा 4 म्हणजे नगरपालिकेने विभाग स्तरावर बक्षीस मिळून 75 लाखाचं आपल्याला इनाम मिळालेलं आहे. यावर्षी माझी वसुंधरा 5 मध्ये देखील याच्या पुढील आणखी उंचावणारी आपल्याला कामगिरी करायची आहे. त्याकरता नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की नगरपालिकेमार्फत जी घंटागाडी आपल्याला दिली जाते त्यामध्ये आपला कचरा ओला व सुका या पद्धतीने वर्गीकरण करूनच घंटागाडीमध्ये द्यावा. त्याचप्रमाणे घरगुती घातक कचरा हा वेगळ्या पद्धतीने संबंधित घंटागाडीच्या ड्रायव्हरकडे द्यावा. नगरपालिकेमार्फत शहराची सुशोभीकरणाची मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत. शहरामध्ये विविध ठिकाणी आपण वॉल पेंटिंग करत आहोत. त्यानंतर जे कचरा निर्माण होणारे ठिकाण आहे ते ठिकाणं काढून त्या ठिकाणी गार्बेज फ्री पॉईंट आपण करत आहोत, जेणेकरून शहराच्या स्वच्छतेमध्ये सुशोभीकरणामध्ये वाढ होईल. तरी सर्व नागरिकांना नगर परिषदेचं आव्हान आहे की ज्याप्रमाणे प्रशासनाला तुम्ही यापूर्वी साथ दिलेली आहे त्याप्रमाणेच आपण माझी वसुंधरा 5 मध्ये साथ द्यावी. नगरपालिकेने दिलेल्या आव्हानाला वेळोवेळी प्रतिसाद द्यावे. तसेच स्वच्छ सर्वेक्षणाचं किंवा माझी वसुंधराचं जे आपल्याला सर्वेक्षण होईल त्यावेळी त्या पद्धतीने फीडबॅक देऊन नगर परिषदेला सहकार्य करावे ही सर्वांना विनंती. अकलूज नगर परिषद ही आपली नव्याने निर्माण झालेली नगर परिषद आहे. आता अकलूजचा इतिहास बघितला तर अकलूज ही ग्रामपंचायत असताना देखील गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरावर बक्षिसे मिळवलेली आहे. नगरपालिका झाल्यानंतर तीच परंपरा नगरपालिकेने कायम ठेवलेली आहे. माझी वसुंधरा 4 म्हणजे नगरपालिकेने विभाग स्तरावर बक्षीस मिळून 75 लाखाचं आपल्याला इनाम मिळालेलं आहे. यावर्षी माझी वसुंधरा 5 मध्ये देखील याच्या पुढील आणखी उंचावणारी आपल्याला कामगिरी करायची आहे. त्याकरता नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की नगरपालिकेमार्फत जी घंटागाडी आपल्याला दिली जाते त्यामध्ये आपला कचरा ओला व सुका या पद्धतीने वर्गीकरण करूनच घंटागाडीमध्ये द्यावा. त्याचप्रमाणे घरगुती घातक कचरा हा वेगळ्या पद्धतीने संबंधित घंटागाडीच्या ड्रायव्हरकडे द्यावा. नगरपालिकेमार्फत शहराची सुशोभीकरणाची मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत. शहरामध्ये विविध ठिकाणी आपण वॉल पेंटिंग करत आहोत. त्यानंतर जे कचरा निर्माण होणारे ठिकाण आहे ते ठिकाणं काढून त्या ठिकाणी गार्बेज फ्री पॉईंट